तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशन. नमस्कार मित्रांनो, मी गीतेश गजानन शिंदे. सृजन संवाद प्रकाशन प्रस्तुत सृजन गप्पा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं, मान्यवरांचं, साहित्यिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हा जो भाग आहे त्याबद्दल तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी मला एक कवी म्हणून, साहित्याचा अभ्यासक म्हणून निश्चितपणे उत्सुकता आहे. कारण जेव्हा जेव्हा मी रविवारचं वृत्तपत्र वाचतो तेव्हा मला काही नव्या पुस्तकांबद्दलची माहिती परीक्षणाच्या रूपानं, लेखाच्या रूपानं, रसास्वादाच्या रूपानं मिळत असते. त्याचबरोबर मी जेव्हा काही नियतकालिकं किंवा अनियतकालिकं वाचतो तिथे मला त्याच पुस्तकासंदर्भातले विविध कंगोरे विविध तपशिलांसह सखोलपणे उलगडलेले दिसतात. यातला नेमका भेद काय हे मला नक्कीच समजून घ्यायला आवडेल आणि मला खात्री आहे की तुम्हालाही याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. मी याबद्दल विचार करत असताना या सगळ्या समीक्षेच्या एकूणच साहित्य प्रकारावरती प्रकाश टाकण्यासाठी एक जाणकार व्यक्ती मला सापडली आणि त्या म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा कणेकर. प्रतिभाताई या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय जे पालघरला आहे तिथून मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांची अशी प्रदीर्घ समीक्षेची लेखन परंपरा जी आपल्याला विजयाताई असू देत, राज्याध्यक्ष असू देत, तारा भवाळकर असू देत किंवा त्या आधीच्या पिढीमधले जे समीक्षक आहेत, मराठीला समीक्षेची एक थोर परंपरा लाभलेली आहे. अनेक ऋषितुल्य नावं आपल्याला समीक्षेच्या क्षेत्रामध्ये सापडतात. ते म्हणजे दभी कुलकर्णी सर आहेत, मर्ढेकर आहेत, नरहर कुरुंदकर आहेत, राधा पाटणकर आहेत, विजया राज्याध्यक्ष, तारा भवाळकर आणि आजच्या पिढीतल्या समीक्षिका म्हणजेच प्रतिभाताई कणेकर. प्रतिभाताई कणेकर यांची समीक्षेची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. संशोधक म्हणून त्यांचा परिचय साहित्य जगताला आहे. पालघर तालुका बोली, समाज व संस्कृती हा खूप महत्त्वाचा संशोधन प्रकल्प त्यांनी केलेला आहे, त्यांच्या लेखणीतून त्यांनी साकारलेला आहे. त्याचबरोबर लता जाहल्या कल्पतरू ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकसुद्धा त्यांच्या नावावरती आहे. सिंड्रेला गंड अर्थात स्त्री मनात दडलेले स्वातंत्र्याचे भय हे कॉलेट डायनिंग यांच्या सिंड्रेला कॉम्प्लेक्सचा संक्षिप्त अनुवाद त्यांचा प्रकाशित आहे. त्यानंतर परिघावर जगताना हा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनकडून 2003 साली त्यांचा प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे संशोधक म्हणून ही त्यांची ओळख तर आहेच, पण एक सर्जनशील लेखिका म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत, एक कथाकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. याबरोबरच अनेक पुस्तकांमध्ये, संशोधनपर पुस्तकांमध्ये त्यांचा लेखनाचा समावेश गेलेला आहे. त्यांची यादी खरं म्हणजे खूप मोठी आहे आणि अशा प्रतिभाताई आज माझ्या आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी, खरं म्हणजे मी एक निमित्त मात्र आहे इथे की तुमच्या मनातले प्रश्न मी प्रतिभाताईंना या निमित्तानं विचारणार आहे. कारण या मुलाखतीचं जेव्हा आम्ही पोस्टर रिलीज केलं, या मुलाखतीबद्दल आम्ही जेव्हा घोषणा केली तेव्हा अनेकांनी मेसेज बॉक्समध्ये मला आवर्जून काही प्रश्न विचारले की आम्हाला याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मी आत्ता नमूद केली की एक सर्जनशील लेखिका म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यामुळे मी ही संधी सोडणार नाही आहे आणि कथेबद्दलचे सुद्धा माझ्या आणि तुमच्या मनातले काही प्रश्न मी इथे निश्चितपणे विचारणार आहे. तर आपण भेटतो आहोत सृजन गप्पाच्या या भागामध्ये प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभाताई कणेकर यांना. मी सर्व रसिकांच्या वतीनं आणि सृजन संवाद प्रकाशनच्या वतीनं प्रतिभा
ताई कणेकर यांचं मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी आपला एक बहुमोल वेळ या मुलाखतीसाठी दिलेला आहे. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, मी आता मगाशी म्हटलं की वृत्तपत्रामध्ये मी रविवारच्या कुठल्याही वृत्तपत्रामध्ये चांगल्या समीक्षेबद्दल किंवा पुस्तकांच्या परीक्षणाबद्दल वाचत असतो. नवी नवी माहिती मला मिळत असते त्याच्यामधून. तर मला असा प्रश्न पडतो किंवा रसिकांच्याही मनात असा प्रश्न आहे की रसास्वाद, वृत्तपत्रीय परीक्षण आणि समीक्षा यामधला नेमका भेद काय? रसास्वाद तर कुठल्याही समीक्षेची पूर्वअटच आहे असं म्हटलं पाहिजे की समीक्षेमध्ये रसास्वाद हा असतोच, पण रसास्वाद म्हणजे समीक्षा नाही म्हणता येणार. तर रसास्वाद हा वैयक्तिक पातळीवर असतो. मला अमुक कविता आवडली आणि ती का आवडली हे जर मी भरभरून बोलायला लागले तर तो त्या कवितेचा रसास्वाद होईल. परीक्षण ही मला वाटतं त्याच्या थोडीशी पुढची पायरी आहे. विशिष्ट एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांची चर्चा किंवा गुणदोषांची परीक्षा म्हणूयात आपण, ज्याच्यामध्ये येते त्याला आपण परीक्षण म्हणू. आता जसं वृत्तपत्रांमध्ये असतं तसं बऱ्याच मासिकांमध्ये सुद्धा परीक्षण असतं. पहा, त्याला एक तर शब्दांची मर्यादा असते की तेवढ्या मर्यादेमध्ये त्या साहित्यकृतीचा परिचय करून देणं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आपण म्हणूयात हेतू असतो. म्हणून पुस्तकांची परीक्षण वृत्तपत्रांमध्ये वाचून अनेक वेळेला आपण ठरवतो की हे पुस्तक वाचलं पाहिजे, हे घेतलं पाहिजे. म्हणजे परिचय करून देणं हा प्रामुख्याने त्याचा हेतू आहे. आणि अनुषंगाने थोडीशी त्याची परीक्षा केली जाते की आधी गुण काय आहेत हे जास्त सांगितलं जातं, दोष थोडक्यात सांगितले जातात. आणि ते तसं मला वाटतं गरजेचं सुद्धा असतं. अर्थात जर परीक्षण करणाऱ्याला समीक्षेची व्यवस्थित माहिती असेल, समीक्षा या प्रकाराची, तर त्याचं परीक्षण सुद्धा समीक्षेच्या जवळ जाणारं होऊ शकतं. पण त्याला खूप सार्वत्रिक निकषांची अपेक्षा असते असं नाही. समीक्षेला मात्र असे काही सार्वत्रिक निकष आहेत आणि त्यातून ती लिहिली जाते. तर समीक्षा म्हणजे काय हे खरं म्हणजे एक MA ला मोठा पेपर आहे माहितीये का समीक्षेचा, आणि उपयोजित समीक्षा म्हणजे काय वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे आदिबंधात्मक समीक्षा वेगळी, उपयोजित वेगळी. अरे ते थांब सांगतेच. तर समीक्षा हे एक शास्त्र आहे. हा, आणि कुठलीही समीक्षा पद्धत हा एक ज्ञानव्यूह आहे. म्हणजे आता जो तू उल्लेख केलास की आदिबंधात्मक, आणि ती एक समीक्षा पद्धत आहे बरं का. म्हणून समीक्षेची, आणि खूप वेळेला असं म्हटलं जातं की समीक्षा आम्हाला समजत नाही, समीक्षा फारच क्लिष्ट असते, असेणार ना. आता मला इंग्रजी समजतंय म्हणून मला तुझं फिजिक्स नाही समजणार, कारण त्याची एक परिभाषा आहे, तो एक ज्ञानव्यूह आहे, तो समजून घेतला पाहिजे. समीक्षेमध्ये आता म्हटलं तशी परिभाषा असते, काही संज्ञा असतात, त्यांचा ढिसाळ वापर नाही उपयोगाचा. मला वाटतं काही वर्षांपूर्वी प्राध्यापक प्रभाकर बागले यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख लिहिला होता की संज्ञा समीक्षा, संज्ञांचा वापर समीक्षेमध्ये कसा केला गेला पाहिजे म्हणून. तर या संज्ञा सुद्धा माहितीच्या असल्या पाहिजेत. त्या काही आपल्याकडे संस्कृत साहित्यशास्त्रातून आलेले आहेत. जसजसे नवे समीक्षा व्यूह यायला लागले तशा इंग्रजीमधून आपण काही घेतल्या, काहींना मराठीमध्ये घडवायलाही लागल्या. उदाहरणार्थ पहा, एलियनेशन याच्यासाठी गंगाधर पाटील सरांनी परात्मभाव अशी एक संज्ञा घडवली, किंवा पेपर बिंग असे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला. पुष्पाताई भावे यांनी कागदी भूत मात्र अशी एक संज्ञा घडवली. आदिबंधामध्ये वाईज ओल्ड मॅन ह्याला मसू पाटील सरांनी वृद्ध आप्त अशी संज्ञा घडवली. तर म्हणजे ज्या वेळेला हे पाश्चात्यांचे ज्ञानव्यूह आपण स्वीकारतो त्यावेळेला ते मराठीमध्ये आणताना अशा काही पारिभाषिक संज्ञा घडवायला लागलेल्या आहेत, आणि त्यांचा परिचय जोपर्यंत होत नाहीये वाचकाला, तेव्हा सहजपणे वाचकाला ही समीक्षा समजेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मग कदाचित ही समीक्षा अभ्यासकांपुरताच मर्यादित राहिली असं वाटतं का तुम्हाला? हो, समीक्षेचा अभ्यास तर केलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे आता सामान्य रसिक वाचक ज्या प्रमाणात कथा वाचतो, सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचतो आणि किंवा कादंबरी वाचतो, ललित वाचतो,
तर त्या तुलनेनं समीक्षा असं कोणी चला समीक्षाचं पुस्तक वाचूया काहीतरी त्या संज्ञा समजून घेऊया असं कुठे अशी होत इच्छा नाही. पाहिजे, अशी इच्छा पाहिजे. आणि जे विद्यापीठांमधले विद्यार्थी आहेत ते त्यांच्या सिलेबसला जेवढं पुस्तक लागलेलं आहे त्यातले म्हणजे जे पास होण्यापुरतं जे काही लागतं तेवढंच काहीतरी वाचत असावेत असं मला सगळे नाही असे, पण आता झालंय खरं असं, एवढं खरं. पण समीक्षानं एक तर म्हणजे आता मी म्हटलं तसं सैद्धांतिक पातळीवरची एक असते आणि एक उपयोजित असते. तर त्यामुळे ही उपयोजित समीक्षा जी आहे ना ती पुष्कळ वेळेला तुम्हाला परीक्षणांमध्ये, मी जे मगाशी म्हटलं की काही परीक्षण समीक्षेपर्यंत जाऊन पोहोचलेली दिसतात, तेव्हा ही जी सैद्धांतिक पातळीवरची समीक्षा आहे ते ज्ञानव्यूह ज्यांनी समजून घेतलेले असतात, तर त्याच्या अनुषंगाने ते त्या साहित्यकृतीचं स्वरूप काय आहे, तिचं मर्म कशात आहे, तिची आशयसूत्र काय आहेत, त्या आशयसूत्रांच्या अनुषंगाने संरचनेचे काही घटक मिळत आहेत का, सौंदर्य स्थळ काय आहेत, असं सगळं जेव्हा तो शोधायला लागतो तेव्हा तो समीक्षेकडे जातो असं मला वाटतं. आणि समीक्षा अनेक प्रकारची आहे, म्हणजे पण अगदी मुळामध्ये तुला थोडक्यात सांगायचं तर समीक्षेने काय केलं पाहिजे, म्हणजे समीक्षकाकडून अपेक्षा काय आहे. हा मला तो एक प्रश्न आहे की चांगल्या समीक्षकाचे काय गुण आहेत, म्हणजे त्यांनी काय करावं आणि काय टाळावं. बर म्हणजे गुण असं जर म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणूयात की समीक्षकाकडे साहित्यिक ज्ञानक्षमता हवी. आपल्याकडे भारतीय काव्यशास्त्रात राजशेखरांनी प्रतिभाशक्तीचे 2 प्रकार मानलेले, एक कारयित्री प्रतिभा आणि एक भावयित्री प्रतिभा. कारयित्री प्रतिभा सृजन करते, सर्जनशील साहित्यिकांकडे ती असते, पण समीक्षकाकडे भावयित्री प्रतिभा तरी असली पाहिजे, म्हणजे त्याला रसास्वाद घेता आला पाहिजे. नाहीतर मग ती कोरडी नुसती म्हणजे मग गणिती पद्धतीने तो हा समीक्षा व्यूह असा आहे असं मांडून ती समीक्षा नाही होणार. पण मला इथे सांगावंसं वाटतं रसिकांना आवाजून की बाईंकडे दोन्ही प्रकारची समीक्षा आहे, कारण त्या तटस्थपणे इतरांच्या समीक्षेचा किंवा इतरांच्या पुस्तकाचा एक विचार करतात, त्यातले कंगोरे त्यातले गुणदोष दाखवण्याचा प्रयत्न गेली काही वर्ष, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की फिजिक्स आम्हाला कळू शकत नाही आणि भौतिकशास्त्रामध्ये किंवा कुठल्याही विज्ञानामध्ये प्रयोग केले जातात, तसे समीक्षक सुद्धा प्रयोग करतच असतो, त्यातून काहीतरी कंगोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो. आणि त्याचसोबतच म्हणजे हे असे कंगोरे उलगडून दाखवतानाच ताई गेली काही वर्ष स्वतःचं सर्जनशील लेखन सुद्धा करता आहेत, एक कथाकार किंवा कथालेखिका म्हणून. म्हणजे त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्व त्यांच्या म्हणजे आहेत, दोन्ही पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला, असं मला आवर्जून इथे सांगावंच वाटतं रसिकांना. तर आपण पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे येऊया. नाही तर म्हणजे साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे काय असं, तर म्हणजे मुळामध्ये तर भाषेचं तर ज्ञान असलंच पाहिजे. पण भाषेचं ज्ञान म्हणजे काय मला म्हणायचं की नुसती बोली भाषा येते एवढं भाषिक ज्ञान पुरेसं नाहीये ना. त्या भाषेमधले काय म्हणूयात आपण रचना काय आहे, शब्दांचे बहुअर्थ काय आहेत ते समजून घेता आले पाहिजे. तर कविता समजून घ्यायची तर किमान तुम्हाला आधी कवितेमध्ये असणारे सौंदर्य स्थळांचे काही निकष आहेत का हे माहितीचे असले पाहिजे. साहित्याचे प्रकार काय मानलेले आहेत, म्हणजे सहजपणे समीक्षा करताना मला आता बोलता बोलता एकदम आठवण झाली की कविता महाजनांचं पहा एक दीर्घ अशी कविता, समुद्रच आहे विशाल जाळ, त्याला रसाळ सरांनी खूप सुंदर प्रस्तावना. आता त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासून मग खंडकाव्य कशाला म्हणायचं, दीर्घ कविता कशाला म्हणायची, आणि मग ह्याच्यामध्ये कवितांनी काय केलेलं आहे वेगळं, कविता महाजनांनी हे सगळं. तेव्हा म्हणजे एखाद्या साहित्य प्रकाराचे संकेत काय काय आहेत, त्या साहित्य प्रकाराची जर समीक्षा करायची असेल, कादंबरीची करायची तर कादंबरीचे म्हणून घटक काय आहेत ते समीक्षा. म्हणजे फक्त व्यक्तिनिष्ठ न लिहिता आधी काय लिहून ठेवलेलं आहे कादंबरीमध्ये किंवा कवितेमध्ये त्याचे सगळे निकष इथे तपासावे लागतात. कादंबरीमध्ये असं नाही मला म्हणायचंय, कादंबरी या साहित्य प्रकार
म्हणजे त्या कुठल्या कुठल्या शैलीमध्ये लिहिल्या गेल्या. प्रकारलक्षी समीक्षा असं म्हटलं जातं. बर. आणि मग जर त्यांनी काही वेगळं त्याच्यामध्ये केलं असेल तर ते काय वेगळं केलेलं आहे हे समीक्षकाला दाखवता आलं पाहिजे. साहित्याची परंपरा माहितीची पाहिजे. आणि पुष्कळ वेळेला त्यामुळे एका साहित्यकृतीचं दुसऱ्या साहित्यकृतीशी नातं काय आहे. म्हणजे तुम्ही जर गीत रामायणावर लिहित असाल तर तुम्हाला रामायणाचं भान पाहिजे की ज्ञान भान दोन्ही असलं पाहिजे. किंवा तुम्ही ज्ञानेश्वरी बद्दल लिहित आहात तेव्हा ती गीतेचं ज्ञान असलं पाहिजे. किंवा म्हणजे त्या परंपरेमध्ये आता पुष्कळ वेळेला मला विजाबाईंची समीक्षा जेव्हा वाचते त्या खूप सहजपणे त्या एका कवीचं त्याच्या आधीच्या पिढीतल्या कुठल्या कवीशी कुठल्या बाबतीत नातं आहे हे अगदी सहजपणे ते लिहून जातात. तर म्हणजे हे ज्ञान असलं पाहिजे. तसंच साहित्यकृती काही आभाळातून पडत नाही. साहित्यिक तर इथला म्हणजे तो लिहितो त्यावेळेला वेगळा असेल पण एरवी तो इथलाच माणूस असतो. त्यामुळे आजूबाजूचं हे समाज काय आहे, संस्कृती काय आहे, राजकीय वातावरण अमुक अमुक काळातलं काय होतं आहे हे सगळं त्याला हे पर्यावरणाचं भान पाहिजे की साहित्यकृती ज्या पर्यावरणामध्ये जन्माला आलेली आहे त्या पर्यावरणाचं सुद्धा त्याला भान असलं पाहिजे. आणि तर तो त्या साहित्यकृतीचं व्यवस्थित अर्थांकन करू शकेल, तर तो त्याचं विश्लेषण करू शकेल. अगदी कविता म्हटली तरी कवितेला सुद्धा हे पर्यावरण असतं तर ते त्याला समजलं पाहिजे. आणि मग रूप शेवटी नुसतं आशय म्हणजे साहित्यकृती होत नाही. त्यामुळे अमुक आशय असेल तर त्याचं रूप कसं घडलेलं आहे, मग ते रूप घडतानाची संघटक तत्व कुठली आहेत त्यातली हेही त्याला माहितीच पाहिजे. म्हणजे साहित्य मगाशी तू विचारलंस की समीक्षकाच्या अंगी कोणते गुण असायला पाहिजे तर एवढ्या गोष्टी किमान त्याला माहितीच्या असल्या पाहिजेत ना. तर तो त्या साहित्यकृतीचं विश्लेषण व्यवस्थित करू शकेल. मूल्यमापन करता आलं पाहिजे. मला आवडली हा रसास्वाद झाला पण मला आवडली तर मला का आवडली आणि मला का आवडली हे सांगताना त्याची काही जी मगाशी मी उल्लेख केला की सार्वत्रिक काही मूल्य त्याची आहेत तर ती तिथे आलेली आहेत की नाही. जर मी जसं एकदा केव्हा तरी मंगेश पाडगावकर म्हणाले होते की तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलायचं ते तुम्ही ठरवा पण एकदा त्या भाषेमध्ये तुम्ही बोलायला लागलात की ती तुम्ही अचूक बोलली पाहिजे. तर तसं तुम्ही जर ठरवलं की मी अमुक एखाद्या छंदामध्ये कविता लिहितो आहे कुठल्या छंदात लिहायची हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण एकदा तो छंद स्वीकारला तर तिथे जर तुम्ही एवढा ताण काय करता आहात का. म्हणून म्हटलं की त्या साहित्यकृतीचं मूल्यांकन करताना हे मी कवितेचं उदाहरण दिलं पण असे अनेक जे काही घटक असतात तर त्या घटकांचं त्याच्याबद्दल समीक्षक सांगत असतो. नंतर एक मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे स्थान निर्धारण करणं. म्हणजे त्या एखाद्या साहित्यकृतीचं संबंध साहित्य परंपरेमध्ये स्थान काय आहे. आज आपण म्हणजे खूप वर्षांपूर्वी एकदा म्हणजे गप्पा करता करता अनेक गोष्टी आठवत आहेत की गेल्या 10 वर्षातली की मराठीमधल्या 50 वर्षातल्या मला वाटतं कादंबऱ्या कुठल्या आवडतात असं पण एक विचारणा एका वृत्तपत्राने केली होती आणि खूप जणांनी ययाती आणि कोसला आठवतंय अलीकडे तर म्हणजे असं करताना की कुठल्या निकषांवर ही स्थान निर्धारण करता आहेत. म्हणजे असू शकेल म्हणजे आता इथे पुन्हा वैयक्तिक आवड निवड पण असू शकते पण तरीही जर 50 वर्षामधली एखादी कादंबरी मला खूप महत्वाची वाटत असेल तर तिचं महत्व कशात आहे हे समीक्षकाला मला वाटतं सांगता आलं पाहिजे. तो एक प्रकार असतो. नंतर म्हणजे आता ह्या प्रकारलक्षी एक म्हणजे मी साहित्यकृतींबद्दल बोलले पण त्या साहित्य प्रकाराची चिकित्सा करणारी पण समीक्षा असते. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे. म्हणजे कवितेच्या वर आता कवितेवर आपल्याकडे डॉक्टर मसू पाटलांनी लिहिलेलं आहे, गंगाधर पाटील यांनी भरपूर लिहिलं आहे पण नंतर वसंत आबाजी डाक्यांचं आहे, वसंत पाटणकरांचं आहे. म्हणजे ते कविता ह्या फॉर्म बद्दल या साहित्य प्रकाराबद्दल त्यांनी चिकित्सा केलेली दिसते. कादंबरीबद्दल हरिश्चंद्र थोरात आहे, कथेबद्दल डॉक्टर सुधाकर जोशींचं आहे.
नाटकाबद्दल पुष्पाताई भाव्यांनी माणूसमधून लेख लिहिलेले होते आणि त्यातून नाटकाचे निकष बरेच त्यांनी व्यक्त केले. राजू नाईकांचं एक नाटकाबद्दलचं पुस्तक आहे. तर म्हणजे ही साहित्य ही जी समीक्षा आहे ना, तिला प्रकारलक्षी म्हणायचं, की तो साहित्याचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचे निकष कोणते, घटक कोणते याची चिकित्सा करणारे. एक समीक्षा याही प्रकारची असते की एक लेखक घ्यायचा आणि त्याच्या संपूर्ण साहित्य विश्व जे आहे त्याची चिकित्सा करायची. हा सहसा PhD करणाऱ्यांचा फार आवडीचा विषय असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जी समीक्षेची पुस्तकं आपल्याला येतात नंतर प्रकाशित होतात ते त्यांचे PhDचे प्रबंध असतात आणि पुढे जाऊन त्याचं पुस्तक होतं असं साधारणतः आपल्याला कुठेतरी दिसतं. म्हणजे तो वाटताना सोपा वाटतो की एक लेखक घ्यायचा आणि त्यात म्हणजे छोटासा असेल असं वाटतं, पण त्याच्यावर पण खूप प्रदीर्घ विचार करता येतो. एक प्राध्यापक वदी कुलकर्णींनी सौभद्रे ह्या नाटकावर PhD केले. म्हणजे एका पुस्तकाचा सुद्धा किती सविस्तर विचार करता येतो समीक्षकाला, त्यातून तुमच्या लक्षात येईल. किंवा साहित्य सिद्धांतांची मांडणी ती समीक्षक करतात, सैद्धांतिक. मग त्याच्यामध्ये मग अशी तुम्ही म्हणालात तशी आदिबंधात्मक आहे, मार्क्सवादी आहे, घटित अर्थशास्त्राची गंगाधर पाटील सरांनी केलेली आहे, शैलीनिष्ठ समीक्षा आहे, संरचनावाद, विरचनावाद, अस्तित्ववादी, आता आलेली स्त्रीवादी अशी आहे. आणि मग त्या समीक्षा पद्धतीच्या अंगाने साहित्यकृतीची समीक्षा. तर मग आदिबंधात्मक समीक्षेच्या बाबतीत मसू पाटलांचं जर पुस्तक तुम्ही पाहिलं तर एक भाग त्याचा जो आहे तो सैद्धांतिक आहे आणि दुसरा उपयोजित आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही साहित्यकृती घेऊन त्यांची म्हणजे आपल्या G.A. कुलकर्णींच्या प्रवासीची समीक्षा केली आहे. किंवा विजाबाईंनी एक संपादित केलंय पाम यांचं सुनीता देशपांडेंचं आहे मनोहर. तर त्याचे जे विविध पैलू विविध अंगांनी न्याहाळले गेले होते. एक सेमिनार होता तो, त्याच्यामध्ये आदिबंधात्मक अंगाने मसू पाटलांनी त्या आत्मकथनाची पण समीक्षा केलेली आहे. म्हणजे एक समीक्षा पद्धतीचा तो सिद्धांत व्यूह घ्यायचा आणि त्या अनुषंगाने साहित्यकृतीची. किंवा डॉक्टर दिलीप धोंडके तुम्हाला माहिती आहे ना, त्यांनी तुकारामांच्या अभंगांची शैलीनिष्ठ पद्धतीने शैलीनिष्ठ समीक्षा केलेली आहे. तर हाही म्हणजे समीक्षेचे असे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे पण इथे संशोधन थोडंसं वेगळं होतं. संशोधन आणि समीक्षा म्हणजे एकमेकाला पूरक आहेत, नाही असं नाही ते, पण संशोधनाची पण एक वेगळी काय म्हणूयात आपण शिस्त वेगळी असते आणि समीक्षेची वेगळी असते. आपण आता फक्त समीक्षेबद्दल बोलतोय. बोला, तुम्हाला आणि काय विचारायचंय? आणि आता आपण म्हणजे मसू पाटील सरांचं नाव बऱ्याचदा तुमच्या बोलण्यात आलं आणि ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं म्हणजे समीक्षक म्हणून, आणि तुमचे ते गुरु आणि त्याचबरोबर इतर समीक्षक सुद्धा तुमच्या म्हणजे एकूणच परिभाषेमध्ये आले होते, त्यांची समीक्षा तुम्ही अभ्यासत होता. पण मग तुमच्या समीक्षेवरती कोणाचा प्रभाव आहे किंवा त्या समीक्षेमधले तुमचे आदर्श कोण? कठीण आहे खरं. म्हणजे काय, मी मूलतः शिक्षक, बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना एखादी साहित्यकृती शिकवायची असेल तर, किंवा भारतीय काव्यशास्त्र मी बरीच वर्ष शिकवलं, समीक्षा सिद्धांत शिकवताना किंवा भाषा विज्ञान वगैरे शिकवताना प्रत्येक वेळेला जितकी शक्य तितकी समीक्षा आणि त्या संदर्भातली पुस्तकं वाचत गेले. त्यामुळे आणि त्या वेळेला ते खूप त्यांचं बोट धरून पुढे जाता येतं असे दिसले. अगदी म्हणजे बाल कुलकर्णी आहेत, कत्रम देशपांडे, रपम कंगले यांचं साहित्यशास्त्र आणखी काव्यशास्त्र शिकवताना खूप उपयोगी पडले. की त्यामुळे म्हणजे मनातल्या कल्पना खूप स्पष्ट झाल्या. आणि मग संस्कृत मुळामध्ये वाचताना किंवा समजून घेताना यांची मदत झाली. तुम्ही कुरुंकर सरांचा उल्लेख केला, लौकिकतावादी अशी त्यांची थोडीशी समीक्षा. राभा पाटणकरांनी, म्हणजे मला वाटतं माझं नुकतंच शिक्षण संपलेलं होतं आणि पाटणकर सरांचं सौंदर्य मीमांसा आलं,
हो. तोपर्यंतची जी सगळी मराठी समीक्षा होती त्याचं त्यांनी इतकं सुंदर व्यवस्थापन केलं. म्हणजे असे सुट्टे सुट्टे समीक्षक वाचले ना तर म्हणजे तेवढे समजले नव्हते त्या वयामध्ये. पण सरांचं पुस्तक वाचल्यानंतर ते असं लक्षात आलं की हे लौकिकतावाद, आणखी रूपवाद, ही मर्ढेकरांची रूपवादाच्या अंगाने आलेली समीक्षा होती. प्रभाकर पाध्यांनी मग सौंदर्यशास्त्रावर सौंदर्य मीमांसा त्यांचं मला वाटतं ते पुस्तक आहे. मग अशी तुम्ही रसास्वाद म्हणालात, माधव आचोलांचं खरं म्हणजे रसास्वाद ह्याच नावाचं एक समीक्षेचं पुस्तक आहे. तर इंदिरा संत ज्या वेळेला अभ्यासत होते मी तेव्हा माधव आचोलांची ती समीक्षा खूप महत्वाची वाटली होती, आवडली होती. म्हणजे मला असं आठवतंय. काही तर मुलाखती आपल्याकडे फार कमी आहेत अशा, पण संवाद म्हणून आता नेमकं कोणी संपादित केलंय मला या क्षणी नाही लक्षात, पण साहित्यिक मुलाखती. तसंच बोरकरांची एक मंगेश पाडगावकरांनी घेतलेली मुलाखत. म्हणजे त्या त्या वेळेला ना ते समीक्षक हे खरंच खूप मार्ग दाखवणारे असतात. बरोबर. आणि जेवढी वाचता आली तेवढे राग जाधव आहेत, द ग गोडसे आहेत, यशवंत मनोहर आहेत, विजयाबाई आहेत, पुष्पाबाई आहेत, सुधाताई आहेत. म्हणजे वाचलं आणि त्या त्या वेळेला त्यांचं खूपच मार्गदर्शन झालेलं आहे. मस्सू पाटील तर तुम्ही म्हणाले तसे माझे गुरुच आहेत. आणि त्यांच्याशी एक थोडंसं वैयक्तिक हे सांगायला हरकत नाही की सुरुवातीच्या काळात मी बऱ्यापैकी लिहित होते. मग मध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे खंड पडला माझ्या लिखाणाला बऱ्यापैकी. तेव्हा मसू पाटलांच्याकडे पुन्हा म्हणजे ते जे सारखे माझ्या मागे लागायचे की तू थांबू नकोस, तू लिहित राहा. तर तेव्हा अक्षरशः ते रिटायर्ड होऊन आलेले होते आणि मी पुन्हा त्यांच्याकडे धडे घेतले. कारण मध्ये जवळजवळ 10 वर्षाचा खंड पडलेला होता. मी शिकवत होते कॉलेजेसमध्ये, पण मलाही कळत होतं की माझी वाढ थांबली आहे. तर म्हणजे शिक्षण हे 2 प्रकारचं असू शकतं. हो, म्हणजे अगदी म्हणजे ज्या मध्ये जो खंड पडलेला होता त्यामुळे असं वाटायचं मी वाचते. तुम्ही मगाशी म्हणालात ना मी वाचत होते पण मला ते सगळं समजत नाहीये असं मला वाटत होतं. अशा वेळेला बाबांबरोबरच्या सरांबरोबरच्या चर्चा मला खूप उपयोगी पडल्या. पण म्हणून त्यांच्या समीक्षेचा माझ्यावर प्रभाव आहे का तर तसा नाही. पण एवढं खरं की हे जे सगळे मोठे समीक्षक वाचले मी, त्याच्यामुळे मला एवढं समजलं की असे नुसते बरोबर हात मारून नाही चालत, आपल्याला खोल उतरलंच पाहिजे. तर म्हणजे जे काही आहे ते विशेषतः उदाहरणं देतच बोलला पाहिजे. आपला मुद्दा जर स्पष्ट करायचा असेल तर थोडंसं आपलं लेखन दीर्घ झालं तरी चालेल, पण आपण उदाहरणं देतच बोललं पाहिजे. किंवा विशिष्ट सिद्धांताच्या अनुषंगाने जात असू तर तो सिद्धांताचं उपयोजन करते की नाही. म्हणजे थोडंसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसा स्त्रीवादी समीक्षेचा जर मी थोडा अभ्यास करते आहे तर मग त्या अनुषंगाने आता कविता रतीमध्ये जवळजवळ 4 वर्ष माझी एक लेखमाला सुरू. तर म्हणजे मग स्त्रीची सर्जनशीलतेचे विषय शोधायचे मला. हे एक सूत्र मनाशी ठरवलं आणि मग खोल खोल उतरणं हे त्याला पर्याय नव्हता. म्हणजे मला ह्या सगळ्या समीक्षकांनी एक शिकवलं की खोल उतरलं पाहिजे आणि सविस्तर लिहिलं पाहिजे आणि बरोबर नाही हात मारायचे. एवढं त्यांच्याकडनं शिकलेले आहे. तर मित्रांनो, समीक्षक नेमकं काय करत असतो ह्याची सगळी संकल्पना जी आहे ती आता आपल्याला कुठेतरी समजते आहे, त्याच्या आसपास आपण पोहोचतो आहोत. आणि मला तर असं वाटतंय, म्हणजे मी एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समीक्षक नेमकं काय करू शकतो. जेव्हा एखादा नट भरल्या थिएटरमध्ये आपली वाक्य बोलत असतो, त्याला मेकअप वगैरे सगळं केलेलं असतं, पण जेव्हा तो स्पॉटलाईट त्याच्यावरती पडतो तेव्हा त्याचं ते अंतर्बाह्य उजळणं जे असतं, तर समीक्षकाचं काम हे स्पॉटलाईट सारखं आहे. ती कलाकृती अंतर्बाह्य उजळून दाखवणं ह्याचं काम कुठेतरी समीक्षक करतो असं मला आता तुमच्या बोलण्यातलं जे सार आहे असं कुठेतरी वाटतं. आणि आता जो विषय निघाला की स्त्रीवादी समीक्षा जी आहे, किंवा तुम्ही आता कविता रतीमध्ये सखोलपणे त्याचा अभ्यास करत आहात किंवा लिहित आहात, तर मी ही जी मगासपासून आपण जी नावं घेत आहोत तर त्यामध्ये मला तुलनेनं
स्त्री समीक्षक कमी आढळतात. तर ही जी समीक्षा आहे ती स्त्रीवादाकडे थोडं कमी नजरेनं पाहते की काय, किंवा स्वागतार्ह नाहीये की काय, असं कुठेतरी चित्र आहे का? किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात स्त्रीवादी समीक्षा केली जात नाहीये, किंवा स्त्री केंद्री साहित्य असून सुद्धा त्याची जी चिकित्सा व्हायला पाहिजे ती तितक्या मोठ्या प्रमाणात गेली नाहीये, असं तुम्हाला कुठे वाटतं का? आता तू प्रश्न विचारतानाच म्हणजे जे स्त्रीवादी, स्त्री केंद्री, स्त्रीची असं जे म्हणतोयस ना, हीच गल्लत खूप केली जाते बरं का. म्हणजे तर तसे स्त्री समीक्षक कमी आहेत. कमी आहेत म्हणजे ह्या तुलनेमध्ये. किंबहुना जेव्हा आम्ही स्त्रीवादाची मांडणी करतो किंवा स्त्रीवादी समीक्षेबद्दल बोलतो तेव्हा हेच म्हणायचं असतं की स्त्रीला नेहमी छोटीशी जागा दिली आहे. म्हणजे वाङ्मयाच्या इतिहासाची पुस्तकं बघितली ना तरी सगळं त्या साहित्य प्रकाराबद्दल वगैरे लिहिलं जातं, आणि मग ह्या कवयित्री शेवटची 2 पानं. तर त्यामुळे आता स्त्रीवादी समीक्षेने हे काम हाती घेतलेलंच आहे की स्त्री साहित्याची जी परंपरा आहे ती पुनर्स्थापित करायची. पण ज्या स्त्री समीक्षकांनी लिहिलेलं आहे ते खूप चांगलं आणि खूप दर्जेदार लिहिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे अगदी नाहीये तसं म्हणू नको. म्हणजे खरं दुर्गाबाई भागवत आपल्याला एक संशोधक, ललित लेखक म्हणून माहिती आहे, पण त्यांचे सुद्धा काही लेख जे आहेत ना, मग अशी मी तुला म्हटलं त्याप्रमाणे संबंध सांस्कृतिक पर्यावरण एखाद्या साहित्यकृतीचं किंवा त्याचे इतर साहित्याशी असलेले, साहित्यकृतींशी असलेलं नातं हे लिहित त्या, आणि त्यांची भाषा मात्र समीक्षेची परिभाषा नसेल, थोडीशी ललित लेखनाची आहे, पण तसं त्यांनी लिहिलेलं आहे. विजयाबाई तर आपल्याला माहितीच आहेत की त्यांनी विंदांवरचं आणखीन लेखनांवरचं निलिमा गुंडी आहेत, आणि आशा सावतेकर तिकडे नागपुरातल्या. मला वाटतं मी शिकत असताना इंदुमती शेवड्यांचं एक कथांवरचं पुस्तक आम्ही अभ्यासायचो. त्या आहेत सरोजिनीबाई वैद्यांनी 19वे शतक हे केंद्रस्थानी ठेवून केलेलं काम आहे मोठं. उषाबाई देशमुखांचं संत साहित्यावर विशेष, थोडंसं आधुनिक पण त्या हे करतायत, पण ते आहे. नंतर आता जो म्हटलं की पुनर्स्थापित करतायत स्त्री साहित्यिकांना, त्यामुळे ह्या पुण्याच्या संस्थेनी जे काम भगिनी समाजाने तिथल्या जे घेतलेलं आहे काम हाती की स्त्री साहित्याचा मागोवा 1850 पासून पुढचं, तर त्याच्यामध्ये किती जणींनी लिहिलेलं आहे आणि खूप चांगलं लिहित आहेत. म्हणजे मंदा खांडके, लीला दीक्षित, विनया खडपेकर, पुष्कळ नावं तुमच्या समोर येतील. आणि आता 21व्या शतकामधलं म्हटलं तरी म्हणजे मीनाताई वैशंपायन आहे, हे योगिनी सातारकर पांडे मला वाटतं त्यांचं. म्हणजे सगळंच अगदी सविस्तर माझं वाचलं जातं असं नाही, पण ही काही खूप आश्वासक नावं स्त्रियांची पण आहेत असं दिसतं आहे. आणि आता एक तुम्ही तो अंक पाहिला का, अक्षर यात्रा म्हणून पुस्तक मला वाटतं दादा गोरेंनी संपादित केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक 2 लेख आहेत, एक डॉक्टर कैलास आंबोडे यांचा आहे आणि एक डॉक्टर सुजाता शेणईंचा आहे. तर त्यांचे प्रदीर्घ लेख आहेत की आत्ताच्या 21व्या शतकातले स्त्री समीक्षक. तर त्यांनी त्याचा खूप सविस्तर आढावा घेतला. त्यामुळे आता हे क्षेत्र खुलं व्हायला लागल्यावर लिहायला लागलेले आहेत ना. म्हणजे एक आश्वासक चित्र आपल्या समोर निश्चितपणे निर्माण झालेलं आहे. तो वेळ ते सगळं म्हणजे मला केव्हा तरी म्हणजे मला अजिबात अधिक्षेप करायचा नाहीये, पण ज्या वेळेला मी सतीश काळसेकरांचं वाचणाऱ्याची रोजनिशी पुस्तकाचं नाव, किंवा मला वाटतं आत्ताच्या नवीन नितीन रिंढ्यांचं आहे ना, पासोडी आणि दुसरं कुठलं लीळा पुस्तकांच्या वगैरे वाचत सुटलो. त्याची गोष्ट कुणाचं आहे बरं एवढं? तर म्हणजे मला वाटलं की असं कुठली आमची बाई लिहू शकेल का मी वाचत सुटले त्याची गोष्ट नाही. अनेक जबाबदाऱ्या सांभाळत हे सगळं जेव्हा स्त्रीला करायला लागतं आणि ते मी बघते, म्हणूनही कदाचित मी स्त्रीवादी समीक्षेकडे वळले. पण मगाशी मी बोलले तसं की स्त्रीवाद
हा वेगळा आहे हो. आणि स्त्रीवादी समीक्षा वेगळी आहे. बरं. बरं का? म्हणजे आपण ज्याला फेमिनिझम म्हणतो ते वेगळं आहे. हो, तो स्त्रीवाद झाला. स्त्रीवाद. आणि सुरुवातीला तिकडे सुद्धा स्त्रीवादी समीक्षा होती आणि नंतर तिला त्यांनी गायनोक्रिटिक म्हटलं, की ज्याला अजून मराठीमध्ये म्हणजे मी त्याला स्त्रीनिष्ठ समीक्षा असं म्हणते आहे. बरं. आणि त्या दिशेने माझा अभ्यास चालू आहे. हा, तर म्हणजे ह्याच्यामध्ये फरक आहे. बरं, स्त्री लिखित साहित्य वेगळं आहे, स्त्री केंद्री साहित्य वेगळं आहे. म्हणजे स्त्री केंद्री साहित्य एखादा पुरुष सुद्धा लिहू शकतो. गंगाधर गाडगीळांची भागलेला चांदोबा किती सुंदर कथा आहे. बरोबर. किंवा अरविंद गोखलेंची माहेर. बरोबर. तर अशा खूप किंवा किरण येलेच्या बाईच्या कविता कविता त्यांच्या बघा ना. हो. तर म्हणजे स्त्री केंद्री असं साहित्य असू शकतं. स्त्रीवादी वेगळं आहे, स्त्री केंद्री वेगळं आहे. आणि स्त्रिया लिहितात तेव्हा ते स्त्रीनिष्ठ असणारच. आता त्याच्यात स्त्रीवाद आहे की नाही, किंवा असेल तर कसा. म्हणजे स्त्रिया कुठले जॉनर्स योजना आहे. नुसती ही भाषा स्त्री सुलभ भाषा हे फारच भोंगळ विधान झालं. स्त्री सुलभ म्हणजे काय कळलं का? तर म्हणजे खूप अभ्यास करायचा आहे, व्हायला हवा आहे. तर तो स्त्रीवादी समीक्षेमध्ये, म्हणून मी म्हटलं तसं स्त्रीच्या सर्जनशीलतेचे विशेष सापडतात का असं मनात आलं आणि त्या दिशेने मग तो एक शोध सुरू झाला. तर असे हे वेगळं काही स्त्रीवादी समीक्षेला खूप करायचंय अजून. आणि आहेत, लिहित आहेत. आणि नवीन पुरुष समीक्षकांची पण एक छान फळी दिसते आहे. नवीन आता लिहित आहेत, त्याच्यामध्ये मला रणधीर शिंदे किंवा राजशेखर शिंदे, मगाशी मी कैलास आंबोर यांचा उल्लेख केला. गणेश कनाट्यांचं पुस्तक आलं की नाही मला माहिती नाही, पण ते फेसबुकवर या भारतीय साहित्यशास्त्रामधल्या संकल्पनांची मांडणी चांगली करत होते. ते मला आवडलं होतं. देवानंद सोनटक्के आहे. म्हणजे काही निसटले असतील आता बोलता बोलता, पण म्हणजे मला जितकं जमतंय तेवढं मी निदान ह्या नव्या पिढीशी जमून जोडून घेण्याचा आणि ते काय लिहितायत हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही खरं तर दुवा आहात आमच्या नव्या पिढीतल्या, आणि आधीचे जे ऋषितुल्य समीक्षक होऊन गेले त्यामधलं खरं म्हणजे दुवा आहात. आशुतोष पाटलांचं हे महत्वाचं नाव आहे आणि काम संपादक म्हणून ते छान करतायत. ताई, इतका वेळ आपण समीक्षेबद्दल बोलतो आहोत आणि मी तुमचा परिचय करून देताना परिघावर जगताना या कथासंग्रहाबद्दल सुद्धा त्याचा नामोल्लेख केला. शब्दालय प्रकाशन कडून 2003 मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे मित्रांनो. तर म्हणजे तुम्ही निवडक पण दर्जेदार कथालेखन आजपर्यंत केलेलं आहे. म्हणजे एक सर्जनशील लेखनाला जे काही पोषक जे लागतं ते तुमच्याकडे गुण आहेत एक लेखक म्हणून. कारण मी तुमच्या कथा वाचलेल्या आहेत, विविध अंकांमधनं वाचत होतो या मधल्या काळांमध्ये, नियतकालिकांमधनं वाचत होतो. तर 2000 म्हणजे तुमची समीक्षा मला वाचायला विविध टप्प्यांवरती मिळते आहे, पण कथा तशा तितक्या प्रमाणात मिळत नाहीये. म्हणजे जसं आपण निवडक शब्द मी वापरला तर निवडकच येते तुमचं. तर साधारणतः आता 18 वर्ष झाली पहिला कथासंग्रह येऊन. तर मधल्या काळातल्या कथा त्या कुठे गेल्या, त्या कुठे हरवल्या, आणि त्याचा कथासंग्रह यावा असं तुम्हाला वाटतं का? किंवा काय म्हणजे त्याबद्दल, म्हणजे त्या कथा कुठे ठेवल्यात तुम्ही? कथा आहेत ना, पण माझ्यातला समीक्षक कधी कधी ते नाकारतोय आता. म्हणजे त्यावेळेला आणि थोडस काय सांगू का, मगाशी मी बोलले तशी मी शिक्षक अधिक आहे. त्यात मी शिकवायला जे जायचे, माझा बोरिवली ते पालघर असा प्रवास असायचा. आणि ज्यांनी 10-12 वर्षापूर्वी ज्यांना माहिती आहे त्यांना तो किती वेळ खाणारा होता आणि किती त्रासदायक होता ते माहिती असेल. तर त्या सगळ्यामध्ये लिखाणाला जो एक शांतपणा लागतो तो कदाचित कमी, पण तरी मला खूप आवर्जून उल्लेख केला पाहिजे कथाश्रीचे जे दोघं संपादक अशोक लेले आणि प्रकाश पानसे, ते अगदी या गणपतीच्या आधी येऊन माझ्याकडनं मला कथा पाहिजेच म्हणून बसायचे. त्यामुळे मी कथाश्रीला बऱ्यापैकी कथा लिहिलेल्या आहेत. थोड्या आधी अनुष्टुप मध्ये पण जयप्रकाश नव्हते,
हो. की मला कथा पाहिजेच तुझी, म्हणजे कोणीतरी माझ्या डोक्यावर बसायला लागायचं असं थोडंसं झालं खरं. पण खरं तर मी कथा खूप आधी, म्हणजे पहिली माझी कथा SYBA ला असताना लिहिली गेलेली होती आणि ती हिंदू साक्रीकर कथा स्पर्धा तेव्हा महाराष्ट्राच्या पातळीवर स्त्रियांची अशी होती. आणि त्यातल्या माझ्या कट्टी नावाच्या कथेला श्रीपू भागवत, दुर्गाबाई भागवत आणि भालचंद्र फडके यांनी 3रा पुरस्कार दिला होता. तर तेव्हापासून मी लिहिते आहे अधूनमधून. आणि मला एवढंही कळते की मी माझ्या कथांना बऱ्यापैकी दाद मिळते. पण मला कुठेतरी असं लिहिताना मला समाधान नाही मिळालं की मग वाटतं नको ही पास इथे मासिकापुरती लिहिली न, संग्रह काढण्याच्या. पण म्हणजे तुमच्यातला समीक्षक त्या कथाकाराला ओव्हर शॅडो करतोय का असं वाटतं का? असेल म्हणजे कारण काय होतं, एक रसिक म्हणून, एक वाचक म्हणून मी तुमची कथा वाचतो तेव्हा मला ती खूप भिडते. विविध पातळ्यांवरती त्यातले कंगोरे माझ्या आयुष्याशी मी पडताळून पाहत असतो. मग समीक्षेची पुस्तकं येत असताना किंवा कुठे कुठे समीक्षा लेख येत असताना तितक्या प्रमाणात तुम्ही कथा लेखन करत नाही आहात किंवा ते बाजूला ठेवता आहात आणि मग दुसऱ्यांच्या कलाकृतीवरती जास्त प्रकाश टाकण्याचं काम तुम्ही करता आहात. झालं खरं असं. आणि मग एक कथाकारावरती अन्याय कुठेतरी होतो आहे असं कुठेतरी चित्र निर्माण होत आहे. नाही, आता ते 2003 साली तुम्ही म्हणालात ते पुस्तक आलं, त्याच सुमारास खरं म्हणजे एकीकडे मी लिहित होते, पण तुम्हाला म्हटलं तसं कोणी डोक्यावर बसलं तरच लिहित होतं. आणि मी मोठा प्रकल्प हाती घेतलेला होता पालघरातल्या बोलींचा. तो माझा म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा तो चालू राहिलेला. राज्य मराठी विकास संस्थेने आम्हाला त्याच्यासाठी मदत केलेली होती, आर्थिक सहाय्य केलेलं होतं. माझे विद्यार्थी कलिग जे झालेले होते ते माझ्या बरोबर होते, माझे सगळे विद्यार्थी होते, कारण गावोगाव पालघर तेव्हा मी पिंजून काढला अगदी, आणि मला खूप आनंद मिळाला त्याचा. तर त्यामुळे म्हणजे ज्याच्यातून आनंद मिळतोय ना ते लिहायचं. असं करत कदाचित कथा मागे पडली होती. बरं. आणि जसं ताईंनी आता विधान केलं की त्यांच्या डोक्यावरती कोणीतरी संपादक बसायला लागतं आणि ते काम कुठेतरी सृजन संवाद प्रकाशन करते आणि आता सांगायला हरकत नाही. ही मुलाखत जरी आपण सृजन गप्पांमध्ये आपण घेत असलो तरी एक नवी भेट आपण या निमित्तानं रसिकांना देत आहोत, वाचकांना देत आहोत. आणि आता खरी ही वेळ येऊन ठेपलेली आहे की आता आपण सांगू शकतो की आता ते पुस्तक येऊ घातलेलं आहे. तर मला इथं सांगावंसं वाटतं की ज्या पुस्तकाची गेली 18 वर्ष तुम्ही किंवा मी माझ्यासारखे रसिक वाचक वाट पाहत होते, आतुरतेने वाट पाहत होते, त्या समीक्षिकेचा कथासंग्रह येतोय हे फार महत्वाचं आहे. आणि कथा लेखिका म्हणून ही त्यांची ओळख ही खूप मोठी आहे. आणि असा एका चांगल्या दर्जेदार कथा लेखिकेचा कथासंग्रह सृजन संवादला करायला मिळणं हे खरं म्हणजे आमचं भाग्य आहे. आणि तुमच्या आता स्क्रीनवरती कौलं उडालेलं घर हा कथासंग्रह पुढच्या महिन्यात प्रकाशित होत आहे. आणि सृजन संवाद प्रकाशनतर्फे तुमच्यासाठी ही भेट आहे. या मुलाखती दरम्यान आम्ही ही घोषणा करतो आहोत. तर आणि हे जे मुखपृष्ठ तुम्ही पाहता आहे, एक विशेष मुखपृष्ठ तुमच्या समोर येत आहे आणि ते सुद्धा मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं, इरा समर्थ. हे नाव जसं तुमच्या परिचयाचं नसेल, मीही तिला भेटलेलो नाहीये, आम्ही या कथा तिला पाठवल्या होत्या आणि हे मुखपृष्ठ अमेरिकेहून बनवून आणलेलं आहे. हे फार विशेष आहे. आणि बाईंची ती नात आहे आणि तिचं वय 16. पण तिची प्रगल्भता म्हणजे ते म्हणतात ना की जेनेटिकली कुठेतरी तो प्रवाह वाहतो आहे आणि ती रंगांच्या माध्यमातून व्यक्त होते आहे. हे फार विशेष आहे. तर इराचं हे सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ या कथासंग्रहाला लाभलेलं आहे. आणि डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं ब्लर पाठराखण या पुस्तकाला लाभलेलं आहे. तर या मधल्या काळातल्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या याच्यामध्ये बंदिस्त झाल्या आहेत असं आपण म्हणूयात. सगळ्या नाही, कारण हा आमचा गेली 8-9 महिने हा म्हणजे 9 महिने आम्ही घेतले. म्हणजे एक बाळ जन्माला येतं ती सगळी मी
सतत त्यांच्याकडे येत होतो पुस्तकाच्या निमित्तानं, आणि मलाही एक नवा शोध लागला होता की इतक्या चांगल्या कथा, आणि त्या अजून तुझ्यासाठी थांबल्या होत्या. हो, म्हणजे माझं ते भाग्य आहे. नाही, पण तू आलास म्हणूनच मी त्या कथा हाती सोपवल्या आणि संग्रह येतोय. तुझे खूप खूप आभार. खरं म्हणजे रसिक आपले आभार मानतील सृजन संवादचे आणि ताईंचं की इतकं चांगला, म्हणजे मी माझ्या प्रकाशनातर्फे येत आहे आणि तुम्ही पुस्तक विकत घ्यायला पाहिजे यासाठी मी खूप एक क्रिएट करतोय असं नाही, पण तुम्ही नक्कीच हा कथासंग्रह वाचा, मिळवून वाचा, कारण यातल्या ज्या कथा आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या पातळींवरती तुमचा शोध घेण्यासाठी त्या मदत करतील, निश्चितच मदत करतील असं मला कुठेतरी वाटतं. कारण गेल्या 8-9 महिन्यात आमचं ज्या पद्धतीने या विवेचन झालं, विचार झालं, काय वगळावं काय टाळावं, म्हणजे त्यांना इतकं माहिती असून सुद्धा आपण ही ओळ वगळली तर, आपण हे नाही घेतलं तर, इतक्या म्हणजे माझ्या पातळीवरती येऊन त्या मला समजावत होत्या, सांगत होत्या, आमचं डिस्कशन यावरती सुरू होतं. काही कथा आम्ही वगळल्या सुद्धा, आणि ज्या कथा आता मिळाल्या आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्ही निश्चितच वाचाल. ते तुम्ही ठरवा, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते तुम्ही ठरवा, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. कौलं उडालेलं घर हा कथासंग्रह तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली एक स्क्रोल येतोय आणि त्याच्यावरती नंबर आहे आमच्या वितरण व्यवस्थापक तपस्या निवे यांचा, तर तुम्ही निश्चित त्यांना संपर्क करा आणि आपली प्रत आजच नोंदवा की जेणेकरून तुमच्यापर्यंत हा कथासंग्रह प्रकाशन पूर्व सवलतीमध्ये तुमच्या घरपोच तुम्हाला मिळेल. आणि लवकरच या कथासंग्रहाचं प्रकाशन होतं आहे हे मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं. तर कौलं उडालेलं घर याचं मुखपृष्ठ तर आपण आताच पाहिलं, पण या कथासंग्रहाला हे शीर्षक का द्यावं असं वाटलं, आणि या कथांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला किंवा या रसिकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की काय विशेष आहे, काय आहे वेगळेपण या कथांमध्ये. म्हणजे तुम्ही समीक्षक आहात म्हणून मी वेगळेपण विचारू शकतो, पण ते मी कसं सांगणार माझ्या कथांबद्दल, ते वाचकांनी ठरवले की वेगळेपण आहे की नाही. शीर्षकाबद्दल विचारलंच ते मी बोलू शकते की मला वाटतं कसं सुचलं मला नाही सांगता येणार आता पटकन, पण ती कथा मात्र गेले जवळजवळ 1.5 वर्ष माझ्या मनामध्ये घोळत होती आणि मला त्याचा निवेदक सापडत नव्हता. तर त्याच्यामध्ये जी एक नसलेलंच पात्र आहे, म्हणजे ती आई नाहीये, खूप दिवस तीच माझ्या मनात होती आणि ती प्रोटोगॉनिस्ट म्हणून, आणि त्या अनुषंगाने ती कथा माझ्या मनात आकार घेत होती. पण मग ती सगळी भूतकाळाच्या दृष्टिकोनातनं ती मांडली जात होती, ती मला नको होती. कारण मला थोडस असं, शेवटी अर्थात मी मध्यमवर्गीय आहे, थोडीशी शहरामध्ये आता आहे, त्यामुळे माझं अनुभव विश्व इथलंच आहे. पण 90च्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे मध्यमवर्गीय अनुभव विश्व सुद्धा हललेलं आहे. इथल्या ज्या अगदी सुरक्षित घरामध्ये राहणारं ही मध्यमवर्गीय स्त्री आहे, तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल होतो आहे. आणि मग ते जणू काही हे कौलं उडणं असं कुठेतरी माझ्या मनामध्ये आलं. आता त्याचे 2 परिणाम. कौलं उडणं म्हणजे भिंती तर सुरक्षित आहेत, पण तरीही कौलं उडण्यामुळे एक असं झालेलं आहे की ती जी बंदिस्त होती पूर्ण त्या 4 भिंतींमध्ये, तिला आभाळ थोडस दिसायला लागलंय. झरोक्यातून हवा यायला लागली आहे. मला वाटतं हे मुखपृष्ठ करताना एक खूप छान गोष्ट इराच्या लक्षात आली की एक फुलपाखरू उडताना वरती आहे. ते कदाचित तिचं काय म्हणूया सुरवंटातून बाहेर पडलेलं ते फुलपाखरू आहे. तशी आता ती स्त्री थोडी एक वेगळे विचार, म्हणजे पुन्हा फुलपाखरच तुम्ही म्हणता तसं, म्हणजे माझ्याही मनात येऊन गेलं बरं का की आयुष्य थोडंही असेल, पण जे काही असेल ते मुक्त असेल, स्वच्छंद नाही का, स्वच्छंद असेल, रंगीत असेल, त्यांनी जग बघणं असेल. तर कौलं उडणं हे केवळ दुःखद नाहीये, बरोबर, सुखदही आहे किंवा त्याची म्हणजे स्वतःचा शोध घेणं आहे.
हो. म्हणजे वेगळे ट्रॅप्स असतील तिच्या पुढे, बरोबर. पण ह्यातून तरी ती मोकळी होऊ बघते का, असं काहीतरी माझ्या त्या म्हणजे वेळेला मनात आलं. ही यामध्ये ही शीर्षक कथा सुद्धा आहे, हा. पण बाकीच्या इतर कथा ज्या आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये पण कुठेतरी त्या पात्रांमध्ये ती कौलं उडण्याचा रेफरन्स कुठेतरी येतो आहे, असं वाटतं आणि तुम्हाला? शोध घेण्याचा जो आहे, आत्मशोध घेण्याचा आहे, जगण्याचा शोध आहे, आणि तो ओढून ताणून नाहीये, तो सहजपणे आलेला आहे, सहजपणे उतरलेला आहे, असं मला एकूणच या गेल्या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये, कारण मला तर म्हणजे सगळ्यात जास्त वेळा ह्या कथा वाचण्याचा लाभ झालेला आहे इतक्या ज्या 8-9 महिन्यांमध्ये. ते मुद्रित शोधन असू दे किंवा त्यांच्याशी चर्चा करताना, निवड करताना, संपादन करताना, तर एकूणच त्याची मांडणी करताना, ती ठरवताना, तर इतक्या वेगवेगळ्या पातळीने, म्हणजे मी त्यांना जेव्हा शेवटचं प्रूफ दिलं आणि त्यावेळेला पण म्हटलं की अजूनही मला तुमच्या कथा आवडत आहेत, तर ही मला म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून, एक रसिक म्हणून त्यांना दिलेली एक मोठी दाद आहे. हे पुस्तक मी केलंय किंवा माझ्या प्रकाशनातर्फे किंवा ते विकलं जावं असं यामध्ये कुठेही हेतू नाही, पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी आवडतंय इतक्यांदा वाचून सुद्धा. साधारणतः काय होतं, आपल्याला एखादी कथा वाचल्यानंतर त्यातला शेवट कळलेला असतो आणि मग पुन्हा का वाचावी बरं. कवितेच्या बाबतीत तसं नसतं, आपल्याला कविता वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या रूपाने ती भिडत जाते, पण कथेचं मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचावी वाटणं, इथे ही कथा लेखिका कुठेतरी आपल्याला भिडते आहे. हे मला कुठेतरी आवर्जून इथे नमूद करावं असं वाटतं रसिकांना. तर हा जो प्रवास आहे, म्हणजे की एक कथालेखन हे करणं, त्यासाठी कुठेतरी ते कथाबीज सापडणं हे महत्वाचं आहे. म्हणजे या संग्रहामध्ये पहिलीची कथा आहे जी माझी खूप फेवरेट आहे, म्हणजे माझी पसंतीची कथा आहे, आणि त्याच्यामधला जो एकूण जो डायलेमा क्रिएट झालेला आहे किंवा जे थ्रिल क्रिएट झालेलं आहे ना, ते खूप मस्त आहे. म्हणजे इतकं छान वाटतं ती वाचताना, जी फॅन्टसी आपण म्हणू शकतो असं. तर एकूण हे असं आहे, अशी ती कथा आहे. तर त्यामध्ये ती कथा लेखिकाच आपली म्हणजे म्हणतात ना, ती खंत बोलून दाखवते आहे. म्हणजे ते कथाबीज सापडणं, ते कथा कागदावरती उतरेपर्यंतची लेखकाची जी घालमेल आहे, ती घालमेल तुम्ही सुद्धा अनुभवली असतील किंवा तुमच्या एकूणच मित्रमैत्रिणींनी, समकालातले जे तुमचे लेखक मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा बोलून दाखवली असेल. तर ती घालमेल कशी असते, कथाबीज सापडणं ते कथा कागदावरती उतरेपर्यंत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? किंवा कथाबीज पडतं म्हणत नाही सांगतात. आता या नाही, माझ्या आधीच्या संग्रहामध्ये एक कथा आहे, आता मी शीर्षक विसरले तिचं, पण ती पालघरला मी म्हटलं तसं गाड्या लेट झाल्या की तासन तास लेट व्हायच्या, आणि प्लॅटफॉर्मवर बसून सगळं निहाळत असताना तो जो एक खडक 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 ते तो ह्याचा आवाज चालू होता, शंटिंग चालू होतं ते, आणि त्याच्यातनं कुठेतरी ती कथा आकाराला आली. पण तेव्हा फक्त असं अस्वस्थ दमून आलेलो आहे लेक्चर्स घेऊन, आणि हे सगळं काय चाललेलं आहे, आपण काय बघतो आहोत, म्हणजे आपण काय करतो आहोत हेच कळेनासं झालेलं होतं. तर असं आणखीन पण म्हणजे ते काही त्या कथेत आलेलं नाहीये. म्हणजे असं काय आलेलं आहे ती कदाचित तुम्ही ती कथा वाचा म्हणजे जाणवेल, किंवा ते तर हे जी तुमची आवडती कथा. एकूण हे असं अनेक गोष्टी तेव्हा मनामध्ये साठतात. मगाशी आपण सहज गप्पा करत होतो त्यावेळेला तुम्ही म्हणालात की जे पंजाबमधल्या लेखकांच्या किंवा तशा कथा मराठीमध्ये नाहीये. तर खरंच तसं आपलं मराठी विश्व खूप सुरक्षित आहे. मला वाटतं एक झळ बसलेली नाही. हा, म्हणजे तशी गांधीवधाच्या नंतर तुम्ही थोडं पाणी प्या. तर महाराष्ट्राला तशी झळ कमी बसलेली आहे असं आपण एकूण बघितलं तर म्हणतो. हे कुठेतरी माझ्याही मनामध्ये आधीपासून होतं, आणि म्हणून त्या कथेमधलं एक पात्र त्या लेखिकेलाच म्हणतं ना की असं काहीतरी लिहिता येत असेल तर लिही, नाही तर काय लिहिण्यासारखं आहे या नेहमीच्या जगण्यामध्ये. तर असं होऊ शकतं. आणि मग ती वेगवेगळ्या अंगाने कदाचित ती अस्वस्थता तेव्हा होती, तिने ते वेगळं रूप घेतलं काही,
आणि मग ती अशा तऱ्हेने थोडीशी मग फॅन्टसी आली त्याच्यात. पण कशी येते ते नाही सांगता येणार मात्र, पण ती आली असं झालं. जे मग अशी एक उल्लेख करताना तुम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या कथा त्या मुस्लिम स्त्री जीवनावरच्या. माझं लहानपण मालेगावातलं, माझ्या काही मैत्रिणी मुस्लिम होत्या बरोबर. आणि एका पातळीवर हे सगळं हिंदू मुस्लिम हे सगळं चालू असताना माझ्या लक्षात यायचं की त्यांच्या आणि आपल्यामध्ये काय फरक आहे खरं. त्या आपण जे काही अनुभवत आहेत, म्हणजे दंगे वगैरे सुरू झाले की आमचे मित्र आम्हाला घरी सुरक्षित पोहोचवायला जसे अस्वस्थ व्हायचे, तसे त्यांच्या म्हणजे ती मुस्लिम मुलं असायची ती त्यांना म्हणायची पटापटा ते बुरखे घाला, चला चला चला. म्हणजे हे सगळं मी अनुभवलेलं होतं. पण ते केव्हा तरी दुमारा फुटला त्याला. किती उशिरा ती कथा माझी. त्यामध्ये म्हणजे 2 कथा आहेत, दोघी आणि देह दुःख. अशा 2 कथांमध्ये हे सगळं उतरलेलं आहे. तर केव्हा तरीच येतं ते, म्हणजे लगेचच काही सुस्त. म्हणजे कविता कशी सुचते किंवा काय सुचते असं त्याला आपण एक नाही सांगता येत ना, तसं होतं. आणि मग ती पात्र कुठून अनपेक्षितपणे एखादा अक्षर. पण मग कथा ती एकटाकी लिहिली जाते का त्याच्यावरती खूप असं होतात परिष्करण होतात. परिष्करण होतं ना. म्हणजे कधीतरी तेवढा भाग पुरेसा वाटतो, पण नाही, खूप वेळेला बदल होतो. खूप संवाद घालावेसे वाटतात, कधी काढावेसे वाटतात, होतं ना. बोलताना असं झालं की जो उल्लेख आला की आपल्याकडे तसं फाळणीचं दुःख नाही. म्हणजे या भागात म्हणजे जे पंजाबने अनुभवलं किंवा बंगालने अनुभवलं ते महाराष्ट्रानं तितक्या वेदनेने अनुभवलेलं नाही. म्हणजे त्या कविताही तशा प्रकारच्या आलेल्या नाही ज्या पंजाब प्रांतातनं आलेल्या आहेत. आणि तसं म्हटलं तर मग आपल्याला म्हणतो सापडतो लघुकथेच्या फॉर्ममध्ये किस्मत चुकताही सापडते. तर कथेची 3 अपत्य आपण म्हणू शकतो ढोबळमाण, की लघुकथा आहे, दीर्घकथा आहे. तर ही जी कथा लिहिली जाते त्यातलं बिटवीन द लाईन्स काय, म्हणजे त्यामध्ये भेद कसा होता की तुम्हाला जेव्हा कथा बीज येतं, कथा सुचते, तर ती कुठे थांबवायची आणि कुठपर्यंत न्यायची याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? त्यातलं बिटवीन द लाईन्स काय, दीर्घकथा, लघुकथा? मला वाटतं कुठे थांबवायची आणि कुठवर न्यायची असं नाही म्हणता येणार. हे 3 काय म्हणूयात त्याला येणारे आकारच वेगळे आहेत. म्हणजे अगदी लघुकथाच आपण ज्याला म्हणतोय ना, तर त्या मला तुझ्याशी बोलताना आता एक आठवलं की एक संग्रह मी फार पूर्वी वाचलेला होता की त्याला त्यांनी नाव दिलं होतं नवकथा. पण म्हणजे मी उदाहरणं देते 2 कथांची. एक मला अगदी पक्का आठवते, वि. स. खांडेकरांची होती आणि तिचं मला वाटतं मोगऱ्याची फुलं असं नाव होतं. अगदी मला आता शब्दशः नाही सांगता येणार, पण ती कथा अशी होती की तिने गाडी थांबवली, ड्रायव्हरच्या हातात 2 रुपये दिले, त्याला म्हणाली की पलीकडनं मोगऱ्याच्या कळ्या घेऊन ये. तो गेला आणि खाली मान घालून आला, म्हणाला बाईसाहेब त्या मोगऱ्याच्या कळ्याने ते चुरमुरे आहेत. त्याच वेळेला रस्त्याच्या कडेने एक भिकारीण चालली होती. दुकानदाराचं लक्ष नाही असं पाहून तिने पटकन त्यात हात घातला आणि तोंडात घातले आणि थुथू करून थुकले. ते चुरमुरे नव्हते, त्या मोगऱ्याच्या कळ्या होत्या. तर कोल्हापूरकडचा चुरमुरा जर तुम्हाला माहित असेल, मोठा मोगऱ्याच्या कळ्यासारखाच दिसतो. तर ही किंवा एक कथा, तो मला लेखक नाही आठवते, पण कुठला तरी चांगला चित्रपट आलेला आहे आणि छोटे छोटे संवाद होते. चल ग जाऊयात का चित्रपटाला, मैत्रिणी म्हणतात, नको आज पहिलाच दिवस आहे, गर्दी असेल, मग नवरा बायकोतला आहे, मित्रांमधला आहे, आणि मग शेवटी एकच वाक्य होतं की त्या दिवशीचा चित्रपट फक्त डोअर कीपर्सने बघितला. तर ही एक काय म्हणूयात आपण त्याला एक ट्विस्ट देऊन लिहिलेल्या. तर मला ही जी दुसरी कथा आहे ना, ही मला केव्हा आठवली, म्हणजे गोष्ट ही असेल चित्रपटाची, पण ही काही वर्षांपूर्वी मला असं आठवते की गोव्याचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या निमित्ताची किती वर्ष झाली म्हणून तो त्यांनी खूप गाजावाजा केला आणि सगळे हॉटेल्स वगैरे तुम्ही बुक करा आणि नाहीतर ते मिळणार नाही जागा वगैरे असं. आणि
अशी हवा क्रिएट केली आणि प्रत्यक्षामध्ये तेव्हा काका तिकडे होते म्हणून मला माहिती, आणि प्रत्यक्षामध्ये त्या वर्षी हॉटेल्स ओस पडली. तर म्हणजे गोष्ट असते, पण त्याच्या मागे हे काहीतरी एक तत्व असलं पाहिजे ज्याला सार्वत्रिक, युनिव्हर्सल, सर्वसामान्य असं काहीतरी ते पकडता आलं पाहिजे. म्हणजे ती गोष्ट जरी तशी असली तरी हे असं अनेकदा घडू शकतं ना, की अनपेक्षितपणे काहीतरी तुम्ही खूप अपेक्षा करायच्या, आणखीन काहीही न घडणं त्यात. असं एक काहीतरी मला वाटतं जे छोट्या कथांमधून किंवा कुठल्याही कथांमधून असं नुसती गोष्ट नसते, गोष्टीच्या पलीकडनं काहीतरी एक सुचवणं असतं, जे कवितेमध्ये आपण म्हणतो तसं एक असायला पाहिजे. आता ह्या अगदी छोट्या छोट्या कथा म्हणून झाल्या, पण साधारणतः लघुकथा म्हणून जिला म्हटली जाते ती आपल्याकडे हरिनारायण आपट्यांपासूनची ती परंपरा आहे. नंतर आपल्या म्हणजे त्या काळामधल्या एक वेचलेली अक्षरेमध्ये मी पहिल्या पिढीमधल्या आनंदीबाई शिर्क्यांच्यावर एक छोटासा लेख लिहिलेला आहे. पण म्हणजे तिथपासून जर पाहिलं, मृणालिनीचे लावण्य यांची आपली काय जिभेवर नाव आहे माझ्या, पण म्हणजे अशा काही कथा तिथपासून आपण आतापर्यंत आलो. तर लघुकथेमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे एकच केंद्र असतं आणि ते फुलवत नेणं. म्हणजे नासी फडक्यांनी तर मग तेव्हा त्याला अगदी तंत्रच दिलं होतं लघुकथा कशी असावी वगैरे. पण दीर्घ कथेमध्ये मला जे जाणवतं ते असं की अशी छोटी छोटी केंद्र असतात, पण ती कादंबरीसारखी स्वतंत्र फुलत नाहीत. त्या सगळ्याला घेऊन जाणारं एक सूत्र असतं, ते पुढे जातं. म्हणजे ज्या मी जी ए कुलकर्णीची कथा किंवा सासण्यांच्या कथा, तर या प्रदीर्घ कथा आहेत, पण त्याच्यामध्ये अशी छोटी वाटतात वर्तुळ वर्तुळ वर्तुळ, आणि मग त्या सगळ्याला गुंफत ते पुढे जातं. असं अगदी थोडक्यात, आणि मला आत्ता ह्या क्षणी जे जाणवत आहे ते असं दिसत आहे. आणि कादंबरीमध्ये मग मात्र ती सगळी सूत्र स्वतंत्रपणे फुलत फुलत राहतात, पण त्याच्यामधून तुम्हाला म्हटलं तसं काहीतरी नुसती गोष्ट नसते, एक भाष्य त्याच्यामधून सहजपणे आलेलं असतं, एक जीवनानुभव दिलेला असतो. आणि ते जेव्हा असेल ना, तेव्हा मग ते मग अशी आपलं बोलणं झालं, ते मूल्यांकनाचा एक निकष तिथे मिळतो आपल्याला. बरोबर. पण मग तुमचे आवडते कथाकार कोणते? तुम्ही त्यांच्या कथा? हो, आता मी म्हटलं तशी ती मृणालिनीची लावण्य मला एकेकाळी खूप आवडली. ती खूप वेळेला असंही होतं बरं का, की एकेका वयामध्ये ती आवडते, नंतर नाही आवडत. पण असे आहेत ना. मला शंकर पाटलांच्या काही कथा खूप आवडल्या होत्या. त्यांची वेणा, किंवा मला वाटतं बेस्तरवार नावाची एक होती, नंतर भुजंग, अशा म्हणजे काहींच्या कथा आठवतात, काहींची नावं आठवतात, काहींची कथानक आठवत आहेत, असं जरा झालेलं आहे. गंगाधर गाडगिळांच्या कथा मला आवडलेल्या होत्या. म्हणजे एक मध्यमवर्गीय विश्वच होतं, पण ते मनोविश्लेषणाच्या अंगाने जाणारे ते त्यांच्या अरविंद गोखलेंच्या कथा आवडायच्या मला. लेखिकांच्या मध्ये एक वसुंधरा पटवर्धनांच्या, पण म्हणजे जे त्यांचं दृष्टी कदाचित थोडी पारंपरिक होती, पण वर्णनपरता चांगली त्यातली जी होती, तो काळ एक सगळा उभा करायचे. आणि स्त्री केंद्रीय अधिक आहेत, पण किंवा अगदी एखादी तर लहान 9 वर्षाच्या मुलीची पिपाणी नावाची त्यांची एक कथा आहे. इतकं सुंदर ते भावविश्व त्या मुलीचं, की ती आपल्या आईच्या मैत्रिणीकडे राहायला जाते, आणि त्यांचा मोठा मुलगा आहे असा जरा किशोरवयीन. म्हणजे त्या वयामध्ये तिच्या मनामध्ये निर्माण झालेलं ते आकर्षण म्हणजे काय वेगळंच आहे, म्हणजे ते कळत नाहीये. आणि तो तर त्याच्याच नादात आहे, कारण ही लहान मुलगी आलेली आहे घरी, आणि मग रात्र झाली की ती मला आईकडे जायचं, आणि सकाळ झाली की तिला वाटतं नको इथेच राहूयात. अशी खूप छान एक ती कथा आहे. तर म्हणजे मी म्हटलं ना, काही कथा अचानकच आठवत आहेत तशा. जी कुलकर्णींच्या कथा आवडायच्या, आणि त्यांच्या खरं म्हणजे अनेक चांगल्या चांगल्या कथा आहेत, पण मला
कायम एक आवडणारी कथा कुठली विचारली तर मला पाणमाय जास्ती आवडते. म्हणजे जरी ते आहे पुन्हा स्त्री केंद्री वाटली तरी सुद्धा ती एकूण सगळे मानवी जीवन प्रवाहावरच भाष्य करते असं मला वाटतं. बाकीच्या तर त्यांच्या आहेतच चांगल्या कथा सगळ्याच, आणि एक गंभीर असं कुठल्या तरी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे आहेत. तशाच आणि अलीकडच्या पिढीतले जे कथाकार आहेत अलीकडचे तर हो खूपच चांगले वेगळे वेगळे लिहायला लागलेले आहेत. सगळ्यांचं सगळं वाचन नाही, पण जे मधून मधून माझं वाचलं जातं. मला प्रणव सखदेवांचं आवडतंय, निखिलेश चित्रे, किरण यांच्या मला वाटतं एक तो आलेला त्यातला मोराची बायको आहे, कुठेतरी तिसरा डोळा त्यांची वाचली होती. हो, पूर्ण नाही, मला वाचायचे ते खरं म्हणजे. आमचा विवेक कुडू तो एक वेगळ्या तऱ्हेने लिहितो आहे. शिल्पा कांबळे, म्हणजे मला एक असं वाटतं की हे 90 जे जगणं आहे ना 90 नंतरचं ते जगणं आता ह्या कथांमध्ये यायला लागलंय, आणि ते सुद्धा नव्या पिढीच्या वेगळ्या दृष्टिकोनातून यायला लागले. म्हणजे त्यांची अनुभव घेण्याची पद्धतच आता वेगळी आहे, आणि म्हणून त्यांना जुने जी निवेदन पद्धती किंवा जुने साचे ना ते पण मोडत चालले. आता ते मॅजिक रिअलिझमच्या अंगाने खूप जात आहेत, फॅन्टसीज अशा त्याच्यामध्ये येत आहेत. आवडतंय मला ते वाचायला सगळं. तर म्हणजे अर्थात वेळ कमी मिळतो, म्हणजे आता माझ्या समोर 2 पर्याय असतात, खूप वाचायचं की खूप लिहायचं. तर त्याचा तोल सांभाळत जेवढं जमतंय तेवढं करते आहे. पण मला कथा हा एकूण साहित्य प्रकारच, म्हणजे जरी तो त्याला मधल्या एका काळामध्ये खूप दुय्यम मानलं गेलं तसं नाहीये. आपण कथेबद्दल आता बोलत होतो आणि त्या दरम्यान तुम्ही एक शीर्षक घेतलं, म्हणजे एक नाव त्यांच्याकडनं आलं, ते म्हणजे वेचलेली अक्षरे. तर हे वेचलेली अक्षरे म्हणजे ते तुम्ही नेमकं काय वेचलंय हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि ताईंनी काय वेचलेलं आहे, तर मगाशीच घोषणा झाली की कौलं उडालेलं घर हा कथासंग्रह तर ताईंचा सृजन संवाद प्रकाशन तर्फे येतोच आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला 2 महत्त्वाचे पैलू आहेत, ते म्हणजे समीक्षा आणि दुसरं म्हणजे कथा. तर आम्हाला कोणालाही ओव्हरशॅडोही करायचं नाही आणि कोणालाही डावलायचंही नाही. त्यामुळे आम्ही जो तराजूमध्ये दोघांना समसमान माप दिलेला आहे. आणि कथासंग्रह तर प्रकाशित होतोच आहे, पण त्याचबरोबरीनं आम्ही समीक्षेचं ही पुस्तक घेऊन आलेलो आहोत, आणि त्याचं शीर्षक आहे वेचलेली अक्षरे. सृजन संवाद प्रकाशनतर्फे तुम्हाला ही सुद्धा एक अमूल्य भेट, वाचक भेट मिळते आहे. आणि त्याचं मुखपृष्ठ तुमच्या स्क्रीनवरती आता दिसतंय. वेचलेली अक्षरेचं मुखपृष्ठ असे काचांचे रंगीत तुकडे आहेत. ते तुकडे नेमके काय आहेत हे ताई तुम्हाला स्पष्ट करतीलच, पण ह्याचं जे मुखपृष्ठ आहे ते सृजन संवादच्या कला विभाग प्रमुख अश्विनी खटावकर यांनी साकारलेलं आहे. आणि त्याला ब्लर ग्रुपाने आशीर्वाद दिलेले आहेत किंवा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर मीनाताई मनशंपायन. हेही समीक्षेच्या क्षेत्रातलं फार महत्त्वाचं आणि मानाचं नाव आहे. तर त्यांचे आशीर्वाद, त्यांची पाठराखण सृजन संवादला मिळालेली आहे, ताईंच्या या समीक्षा लेखनाला मिळालेली आहे. तर मला ताईंना असं विचारावंसं वाटतं की या वेचण्यामध्ये नेमकं काय काय वेचलेलं आहे तुम्ही? काय वेचलेलं आहे म्हणजे या पुस्तकामध्ये नक्की काय आहे असं सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे जसं आता तुम्ही समीक्षेबद्दल एवढं प्रदीर्घ बोललात, तर तुम्ही नेमकं काय मांडू पाहता आहात यामध्ये? ही यामधले असलेले लेख प्रामुख्याने उपयोजित समीक्षा ह्या सदरात जातील. काही साहित्यकृती. आता राम गणेश गडकर यांच्या नाटकांवरचा एक लेख आहे. आता त्यांचं जे स्मृती शताब्दी वर्ष झालं त्यावेळेला तो लेख लिहिला गेला होता. आणि मग असं वाटलं की त्यांच्या नाटकांच्याकडे जरा नव्या काही दृष्टीने आपल्याला बघता येईल का. पण मगाशी मी म्हटलं तसं नुसतीच विधानं करून ते चाललं नसतं, कारण आज त्यांची सगळी नाटकं कदाचित हातामध्ये पण नाहीये सर्वांच्या. म्हणून तो म्हणजे आपल्याला राम गणेश गडकरी म्हटलं तर एकच पॅलास एवढंच आठवतं. तर म्हणून ते जरा समोर यावं म्हणून तो जरा लेख प्रदीर्घ झालेला आहे. पाश्चात्य नाट्य सिद्धांतांचा वरचा आहे तो
म्हणजे तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं कोणीतरी डोक्यावर माझ्या बसायला लागतं. तर तो ललितचा नाट्य विशेषांक जेव्हा प्रसिद्ध झाला, प्रसिद्ध. 50 वर्ष हो, झाली हो, ललितला, हो. तेव्हा मला अतिथी संपादक आनंद देशमुखांनी लिहायला सांगितलेला होता. आणि मग त्यानिमित्ताने अभ्यास सुरू झाला. अभ्यासाशिवाय काही पर्याय हो, नसतो. हो, हो. खरं तर खूप नाटकं पाहिली गेली नव्हती, पण बऱ्याच संगीता मिळून वाचून वगैरे. हम्म, हम्म. आणि अभ्यासकांनी आता ठरवावं कसं आहे तो, ते मला आवडेल उलट जाणून घ्यायला प्रतिक्रिया सगळ्यांच्या. मला खूप एक महत्वाचं काम माझ्या हातून थोडंसं झालं असं वाटतंय, ते म्हणजे पहिलं जे अनियत्तालिक मराठीमधलं हम्म, हम्म. शब्द, हम्म. त्याचे संपादक त्यावेळेचे रमेश समर्थ. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी शिकले आणि शिकवलं तेव्हा मला एक कुतूहल होतं या नावाबद्दल, की इथे एकच यांचं नाव येतं आणि नंतर हा माणूस कुठे गडप झाला, हम्म. असं सारखं मनात होतं. पण सुदैवाने मला त्यांची हस्तलिखित मिळाली आणि मग मला खूप आवडते हे सांगायला की त्यांच्या खूप महत्वाच्या अशा लेखनाचा मला इथे खरं म्हणजे हे परीक्षण आहे. मगाशी आपण म्हटलं ना की समीक्षा नाहीये ती, पण त्यांचा परिचय करून देणं, त्यांच्या संबंध साहित्याचा असा मर्यादित हेतू मी डोळ्यासमोर ठेवलाय आता. आणि तो थोडा साक्षरी परिचय करून दिलेला आहे. तसंच आणखीन काय, आणखीन म्हणजे समीक्षकाची समीक्षा किंवा त्यांच्याबद्दल लिहिण्याचं जे आहे, म्हणजे तुमचे गुरु मसू पाटील सरांचा जो साहित्य विचार आहे तो पोहोचवण्याचं कार्य तुमच्या एका लेखनाने झालेलं आहे. खरं म्हणजे गुरु ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही, पण हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की पुष्कळ वेळेला असं होतं बरं का की हे ऋषितुल्य, हे मोठे समीक्षक असं म्हटलं जातं, पण त्यांच्या बारकाईने अभ्यासच केला जात नाही किंवा पोहोचवलं जात नाही. ते मला असं खूप वाटत होतं की इतकं बाबा लिहितात, आणखीन चर्चा व्हायच्या, मी बोलायचो त्यांच्याकडे, मी मगाशी म्हटलं तसं मी बसून बसून त्यांच्याकडनं हे समजावून घेत होते सगळं ते काय करतायत. तर माझं खूप मोठं भाग्य की त्यांचा तृष्णेचा सिद्धांत आकाराला येत असताना ते माझ्याशी बोलत असायचे. तर हे सगळं जे ऐकत होते मी त्यातून, आणि मला ते शिकवायला होते BA ला. तर त्यामुळे तिथपासूनचा इतकी वर्ष, म्हणजे मला 2 वर्षापूर्वी म्हणजे खूप पोरकं झाल्यासारखं वाटतंय की म्हणजे आपण कुणाला आता हे वाचून दाखवायचं, कुणाला सांगायचं, आणि त्यांना सतत माझी पुस्तकं यावी असं वाटत असायचं. त्यामुळे आता सुद्धा खरंच सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला असता. तर त्यांच्या ह्या लेखनाचा परिचय करून द्यावा, आणि जरी त्यांची कदाचित दुरूनच सगळ्यांना क्लिष्ट वगैरे वाटत असतील पुस्तकं, तर त्याच्याकडे वळावं आणि त्यातून तुम्हाला त्या समीक्षेतून काय घेता येईल, म्हणजे नव्या पिढीला सुद्धा अभ्यासाच्या वेळेला मसू पाटलांची समीक्षा आपल्याला काय मदत करू शकते हे त्यातून कळावं, असा एक माझा हेतू होता. आणि त्याच जोडीनं म्हणजे आपण 2 भाग करू शकतो. पुन्हा स्त्री केंद्री लेखनाकडे किंवा स्त्रीवादी लेखनाकडे कुठेतरी तुम्ही वळलात, आणि मराठीतल्या पहिल्या कथाकार आनंदीबाई शिर्के यांच्या लेखनाचा पण धांडोळा तुम्ही या वेचलेली अक्षरेमधला घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रिया तेंडुलकर जे आता नाही आहेत, पण त्यांच्या कथा आपल्या बरोबर आहेत, आणि त्यांच्या कथेचे जे काही कंगोरे आहेत किंवा विशेष जे आहेत ते तुम्ही उलगडलेले आहेत. कविता महाजनांचंही तसंच ब्रवरती एक प्रदीर्घ भाष्य केलेलं आहे. आणि आत्ताची कवयित्री वेदिका कुमारस्वामी, तिचं गाव नवरी जे पुस्तक रसिकमान्य ठरलेलं आहे किंवा वाचकांना एक वेगळा अनुभव त्या पुस्तकानं दिला. एक म्हणजे ज्यापर्यंत आपण कधी पोहोचूच शकलो नसतो, आपल्याला त्या जगाबद्दल काही माहिती नाही आहे, आणि त्या एका म्हणतात ना की पिछड्या जगामधली ती स्त्री काहीतरी लिहिते आहे आणि आपल्याबद्दल मांडते आहे, ते सांगणं आणि ते उलगडून दाखवणं हे वेचलेली अक्षरेमध्ये झालेलं आहे असं मला वाटतं एकूणच. आणि रसिक याला नक्कीच दाद देतील. पुस्तकं कशी झाली आहेत, मग ते कौलं उडालेलं घर असू देत किंवा वेचलेली अक्षरे असू देत, ते तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही म्हणजे सृजन संवाद प्रकाशनतर्फे आम्ही एक प्रयत्न केला की जी लेखिका इतकी वर्ष लिहिते आहे, पण तिचं लेखन म्हणजे आता बाबांचा उल्लेख झाला की ते असते तर त्यांना फार आनंद झाला असता. कदाचित ही पुस्तकं ह्या आधीच आली असती,
यापूर्वी यायला पाहिजे होती, पण माझ्या भाग्यामध्ये ती हे होते आणि म्हणूनच मी कदाचित प्रकाशन व्यवसायात आलो असावं असं कुठेतरी मला वाटतं. हे ऋणानुबंध असतात आणि यामध्ये आम्ही आहोत. आणि ही पुस्तकं, दोन्ही पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील तर निश्चितपणे तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर मगापासून दिसतो आहे तर त्यावरती तुम्ही नोंदणी करू शकतात. प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये तुम्हाला ही पुस्तकं घरपोच मिळतील. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये जायची गरज आत्ताच्या काळामध्ये, म्हणजे लॉकडाऊन आहे नाही आहे हे तपासून की पुस्तकाचं दुकान आता सुरू आहे की नाही, तर घरपोच तुमच्यापर्यंत ही पुस्तकं मिळतील. आणि पुस्तकांपेक्षा तो जो विचार आहे, ते जे कंगोरे आहेत ते समजून घेता येतील. कारण गेली 8-9 महिने मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी भौतिकशास्त्र शिकलो, पण या आधी भौतिकात काय वेगळं सुरू असतं ते गेली 8-9 महिने माझा एक प्रवास सुरू होता या पुस्तकांसोबतचा. आणि मी ज्या पद्धतीने समृद्ध झालो, एक माणूस म्हणून, एक वाचक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक कवी म्हणून, तर ते मी अनुभवलं आणि तो अनुभव तुमच्यापर्यंत द्यावासा वाटतो, पोहोचवासा वाटतो. म्हणून या गप्पा आज आपण सृजन संवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती केल्या. तर मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो की जर तुम्ही हे पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारचे व्हिडिओज आणि मुलाखती आणि विचार ऐकण्यासाठी हे पेज आणि हे यूट्यूब चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. की ही मुलाखत, म्हणजे मगाशी आपल्या बोलण्यातनं एक उदाहरण आलं की डॉक्युमेंटेशन मराठी साहित्यामध्ये कमी होतंय किंवा कमी झालेलं आहे, तर ही मुलाखत माझ्यासारख्या नव्या वाचकाला निश्चितपणे काहीतरी देऊन जाणारी आहे. तुम्हालाही कोणापर्यंत ही मुलाखत पोहोचवायची वाटली तर निश्चितपणे तुम्ही ही मुलाखत पोहोचवा आणि अशाच पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्या. सृजन संवाद प्रकाशनची इतरही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि यापुढेही आम्ही अनेक नवनवीन पुस्तकं, नवनवीन साहित्य विचार, म्हणजे शेवटी आमचं जे ब्रीद आहे तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशन, इतकं म्हणून मी थांबतो. आणि एका नव्या भागामध्ये आपण असाच साहित्य विचार पोचवण्यासाठी नक्कीच भेटूयात. तोपर्यंत ताईने आम्हाला वेळ दिला, ही पुस्तकं दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार राहील. मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन. धन्यवाद. धन्यवाद.